अवघडी आजी नेऊन ना खरं खरं डायरेक्ट किलो मोटर डायरेक्ट आपल्या गोदरी नाही खराब आहे रस्ता नाही रस्त्यात. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आम्ही आता चाललो आहे केदारनाथच्या यात्रेसाठी आणि आजची तारीख आहे 6/5/2026 आणि आता आम्ही सध्या होतो अजिंठा पंपावरती डिझेल पेट्रोल भरण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो. तसं आम्ही आता पुढचा प्रवास जो आमचा भुसावळपासून ट्रेनने होणार आहे. तर आता प्रवासाला सुरुवात करूया. पेट्रोल भरलेलं आहे. तर आता गिरीश दादा गाडी घेत आहे. तर चला जाऊया आता केदारनाथच्या प्रवासाला करूया सुरुवात. हा जळगाव आता समोर अजिंठ्याचा घाट पण लागणार आहे आपल्याला. प्रवासाला जर्नीला सुरुवात. तर आता काही आम्ही सोबत आता चाललेलो आहे, निघालेलो आहे. बर काहीच नाही. तर आता इथून अजिंठ्याच्या घाटाला सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही, हा अजिंठ्याचा घाट आहे. आता अजिंठ्याचा घाट उतरून आपण इथून जाणार आहोत भुसावळपर्यंत. भुसावळवरून पुढचा जो प्रवास आहे आपला तो ट्रेननं होणार आहे, कर्नाटका एक्सप्रेसने. अजिंठ्याचा घाट हा पावसाळ्यामध्ये खूप छान असतो आणि इथंच खाली आपलं वर्ल्ड हेरिटेज म्हणजे अजिंठा लेणी पण आहे. खाली उतरल्यावरच लेणी आहे. हे जे समोर दिसते तुम्हाला या अजिंठा लेणीची पार्किंग आहे आणि आतमध्येच खाली अजिंठा लेणी. इथून खाली जवळपास 5 ते 6 किलोमीटर खाली अजिंठा लेणी आहे. या अजिंठाच्या पर्वत रांगा. जामनेर आणि भुसावळ तर मित्रांनो, आपण आता फायनली भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे. हे समोरचं भुसावळचं रेल्वे स्टेशन आहे. भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे. इथून आता आपण केदारनाथच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि आपली जी ट्रेन आहे ती जवळपास 5:30चा टाईम आहे. कर्नाटका एक्सप्रेस जवळपास 5:30ला ती इथे भुसावळला पोहोचते. आता एकदा टायमिंग बघू रेल्वेचा की रेल्वे किती लेट आहे. तर आता आमच्या गाडीतून बॅग वगैरे खाली झालेले आहे. बॅग वगैरे उतरवलेले आहे. बॅग तर सामान तर भरपूर घेतलेलं आहे सगळं. हे भाऊ आपल्याला सोडायला आले होते आता भुसावळपर्यंत. ते आता ते चालले होते आता वापस. तर हे आता तुम्ही पाठीमागं बघू शकता, हे भुसावळचं रेल्वे स्टेशन आहे आणि खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे. इथं पूर्ण भारतातल्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तुम्हाला इथून ट्रेन वगैरे मिळून जाते. तर आता उद्या सकाळी आपण पोहोचणार 9ला पोहोचणार आहे दिल्लीमध्ये. तर चला आता स्टेशनमध्ये एंट्री करत आहोत आम्ही. हे भुसावळचे रेल्वे स्थानक आहे. स्टेशन हे खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे. मध्य रेल्वेचं हे सगळ्यात महत्त्वाचं एक रेल्वे स्टेशन आहे. हे बघू शकता, खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे भुसावळचं इथं. आणि एक अमृत भारत पण उभी आहे इथं. ही नवीन चालू झालेली अमृत भारत. रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवरती आहे.
इथून आता आपण खाली जाऊ. आपल्या ट्रेनला यायला टाईम आहे, कारण आत्ता फक्त 4 वाजलेले आहे अजून, आणि ट्रेन अर्धा तास लेट पण आहे. तरी ट्रेन पोहोचायला मला तरी वाटतं की संध्याकाळचे 6 तरी होतील साधारणतः. फक्त आमचे जे व्हिडिओ आहे हेच थोडे लेट होतील, कारण आता एडिट करायला वेळ भेटणार नाही. जेव्हा परत येऊ तेव्हा जी व्हिडिओ टाकणं होईल. ती रेल्वे स्टेशन पण म्हणलं जात आहे भुसावळ, याला भुसावळ जंक्शन पण म्हणतात. चला आता आपण उतरूया खाली. फायनली आता आपण भुसावळच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलेलो आहे, वरती आलेलो आहे. तर प्लॅटफॉर्मवर आता ट्रेनचा वेट करूया, ट्रेन बघूया केव्हा येतं तर. तर मित्रांनो फायनली आता आपला ट्रेन आलेली आहे आणि हा B1 कंपार्टमेंट आहे आपला. तर चला आता चढूया ट्रेनमध्ये. चला आता प्रवासाला सुरुवात होते. चला आता आपलं सीट बघूया, कुठं आहे सीट तर. ट्रेन एकदम चकाचक दिसते जरा. आता आपण सध्या पोहोचलोय आता मथुरा जंक्शनवरती. मथुरा आहे आणि आता सकाळचे 7:17 झालेले आहे. जे बघताय तुम्ही आता हे मथुरा स्टेशन आहे. मथुराच्या नंतर दिल्ली आणि दिल्लीच्या नंतर हरिद्वार असा आपला प्रवास आहे. आता अजून हरिद्वारपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून एक 5चा पूर्ण दिवस जाणार आहे. आणि जर ट्रेन जर थोडी लेट असली तर जास्त वेळ पण लागू शकतो. तर बघूया आता किती वेळपर्यंत आपण हरिद्वारमध्ये पोहोचतो.